गुड मॉर्निंग. आज आपण बनवतोय गाजर घातलेली चपाती. तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण इथे बघणार आहोत. तर वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. 2 वाट्या मी इथे पीठ घेतलेलं आहे. यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचंय. थोडस नेहमीच्या पिठापेक्षा थोडस आपण जास्त इथे गाजर घेतलेलं आहे मी किसून बारीक. तर हे आपल्याला इथे घालून घ्यायचं. मोठा बाउल भरून मी इथे घेतलेला आहे. तुम्ही जास्त कमी प्रमाणाच्या करू शकता. थोडं थोडं करून इथे मिक्स करायचं आहे. हे किसलेलं बारीक किसून घेतलेलं गाजर आहे. थोडं थोडं पाणी घालून मला ते भिजून घ्यायचंय. इथे व्यवस्थित हा गोळा माझा मळून झालेला आहे पिठाचा. थोडस अर्धा टीस्पून असं इथे तेल घेतलेलं आहे मी हाताला आणि ते गोळ्याला इथे लावून आणि व्यवस्थित असं आपल्याला ते 5 मिनिट असंच ठेवायचं आहे. इथे मी गाजराच्याच पोळीवर खाण्यासाठी मिक्स भाजी करणार आहे. 1 वाटीभर मूग डाळ घेतलेली मी सालीची, ती मला इथे कुकर मध्ये शिजून घ्यायची आहे. कुकर मध्ये मी पाणी घातलेलं आहे गरम होण्यासाठी. व्यवस्थित डाळ ही मला स्वच्छ धुवून घ्यायची. 1 ग्लासभर पाणी मी इथे घातलेलं आहे. पाणी आपलं इथे गरम होते. या डाळीमध्ये मला हे बघा पूर्ण पिकलेलं नाहीये, कच्चा असा हा टोमॅटो आहे. कच्चा टोमॅटो मूग डाळीमध्ये छान लागतो. आणि तिखटवाली 3 हिरवी मिरची इथे घेतलेली आहे मी. तर शिजतानाच मला या डाळीमध्ये घालायची आहे. जाडसर मिरचीचे तुकडे इथे मी करून घेतलेले आहे. तुम्हाला आंबटचं प्रमाण कमी पाहिजे असेल तर तुम्ही अर्धा इथे टोमॅटो घातला तरी चालेल. हा कच्चा टोमॅटो आहे, अर्धा मी इथे घातलेला आहे. तुम्हाला आंबट आवडत असेल तुम्ही 1 टोमॅटो पण इथे घालू शकता. पाणी आपलं इथे छान गरम झालेलं आहे. मी त्यामध्ये डाळीचं पातेलं लावलेलं आहे. त्यावरती एक डिश झाकण ठेवणार आहे मी. इथे मला 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत. इथे आपला कुकर आहे लावलेला. एक कांदा इथे बारीक कापून घ्यायचा आहे. लसणाच्या पाकळ्या मी इथे सोलून घेतल्या 5-6. गाजर घेतले इथे. एक इथे बटाटा घेतलेला आहे. थोडस इथं पत्ताकोबी घेतलेली, बारीक नाही करायची जास्त. थोड्याशा वालाच्या शेंगा आहेत. तीन चार इथे मटार आहे, शेंगा. इथे मी गॅस बंद केलेला आहे. 2 शिटीमध्ये मूग डाळ छान होते. पण आपल्याला खूप जास्ती शिट्या आपल्याला होऊ द्यायच्या नाहीये तिथे. इथे आपली सगळी मिक्स भाजी इथे कापून झालेली आहे. आपला कुकर थंड झाला की इथे आपल्याला फोडणी घालायची. थोडीशी इथे कोथिंबीर घेणार आहे. इथे कोथिंबीर कापून झाली. लसूण मी ठेचून घेतलाय. 10-12 मी इथे भाजलेले शेंगदाणे जाडसर कुटून घेणार आहे. इथे कुकर थंड होतो तोपर्यंत आपल्याला पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत. 5 मिनिटं आपल्या पिठाला इथे झालेलेच आहेत. गाजर घातलेली पोळी ही भरपूर फायबर आपल्या पोटामध्ये जातं आणि पौष्टिक आहे.
इथे आपला तवा गरम झाला, थोडस याला स्पॅच्युलाने जरासं तेल लावून घेतलं आधी, कारण हा लोखंडी तवा आहे, चपाती चिटकू शकते म्हणून थोडस तेल पहिले लावून घ्यायचंय. मला तेल तूप आवडेल काही लावू शकता, थोडस थोडा कलर. आपण भरपूर सारा बाउल भरून किसून गाजर इथे घातलेले होते. एकदम खमंग ही चपाती आपण इथे भाजलेली आहे. वास एकदम छान येतो. इथे आपल्या संपूर्ण गाजरच्या पोळ्या तयार झालेल्या आहेत. गॅसवर इथे पातेले ठेवलेलं आहे. इथे 2 चमचे तेल घालते, अर्धा टीस्पून राई, अर्धा टीस्पून जिरं, लसूण, कांदा ब्राऊन कलर येईपर्यंत आपण घालायचा, कांदा परतून घ्यायचा. इथे कांदा व्यवस्थित झालेला आहे. थोडस 2 चिमटे हिंग, अर्धा टीस्पून हळद. त्यासाठी आपण मिरची घातलेल्या, तरी सुद्धा अर्धा टीस्पून मी इथे मिरची पावडर घालते. आपण घेतलेल्या भाज्या, दाण्यांचा जाडसर केलेला कूट, शिजवून घेतलेली मूग डाळ, अशी आपल्याला शिजलेली पाहिजे. चवीपुरती इथे मीठ घालायचं. इथे भाजी छान आपल्याला शिजू द्यायची. या भाजीमध्ये थोडासा गूळ घाला, टेस्ट छान येते. भाजी शिजलेली आहे, कोथिंबीर इथे घालून घेते. गॅस इथे बंद केलाय. आपल्या सालीच्या मूग डाळीमधली मिक्स भाजी इथे तयार झालेली आहे. आजची गाजरची पोळी आणि भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलवरती बरेचसे गोड पदार्थांचे, तिखट पदार्थांचे, वड्यांचे प्रकार, थालीपीठाचे प्रकार, घावणचे प्रकार, भाकरींचे प्रकार, नॉनव्हेजचे, सुकी मच्छी, ओली मच्छी, मच्छी करी, चिकन करी, चिकन फ्राय, असे बरेचसे रेसिपीज माझ्या चॅनलवरती प्ले लिस्ट मध्ये मी टाकलेले आहेत. तर त्या प्ले लिस्टची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तर तुम्ही बघू शकता. आपण परत असंच एका छानसा रेसिपी बरोबर भेटणार आहोत उद्या सकाळी. बाय बाय.